तर आपल्याला इथे असे सांगितले आहे की हा जो ओ आहे म्हणजे हा पॉईंट आहे आणि त्या पॉईंटला येऊन ए बी ही रेषा आणि डी सी ही रेषा येऊन ॲडजसंट होते इंटरसेक्ट होते म्हणजे भेटते म्हणजेच छेदते एकमेकांना. ते छेदतात कुठे येऊन पॉईंट ओला येऊन त्या एकमेकांना छेदतात. ह्या दोन रेषा डी सी आणि ए बी ह्या दोन रेषा. याच्यानंतर आपल्या इथे काय करायचे आहे, आता ह्या दोन रेषांनी एकमेकांना छेदले इंटरसेक्ट केले आणि आता त्याच्यावर आपल्याला प्रश्न आहे की राईट द नेम्स ऑफ ऑल द अँगल्स फॉर्म्ड इन द फिगर. म्हणजे आता ही जी छेदतानाची आकृती इथे तयार झाली त्यामध्ये आता कोणकोणते अँगल तयार होतात त्या अँगलची आपल्याला नावं लिहायची आहेत. तर मी इथे लिहिते अँगल. कोणता अँगल तयार होतो पहा, AOD एक तयार होतो, AOD. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. मी इथे लिहित नाही आहे पण तुम्ही लिहू शकता. मी इथेच लिहून दाखवते. नंतर अँगल DOB एक होतो पहा, DOB. ह्याच्यानंतर अजून एक अँगल तयार होतो BOC. अँगल BOC. अजून एक होतो कोणता, अँगल COA. अशा प्रकारे अँगल तयार होतात. त्याच्यानंतर काय म्हटले आहे पहा, विच फिगर इज फॉर्म बाय रे OA अँड रे OB राईट इट्स नेम. म्हणजे आपल्या इथे काय करायचे आहे, आता रे OA आणि OB पहा, इथून OA हा रे आहे आणि OB हा रे आहे. आता हे जे रे आहेत त्या रेपासून कोणती फिगर तयार होते ते आपल्याला ओळखायचे. कोणती फिगर तयार होते, ही लाईन आहे हे तर आपल्याला माहीतच आहे, पण फिगर तो एक अँगल तयार होतो. त्या अँगलचे नाव काय आहे, स्ट्रेट असतो तो. त्याचं नाव काय असतं, स्ट्रेट अँगल. सरळ कोण म्हणतात त्याला, स्ट्रेट अँगल. तर त्याचे नाव आहे स्ट्रेट अँगल. हे सुद्धा लिहू शकता तुम्ही किंवा नाव कधी कधी असे सुद्धा लिहितात. म्हणजे त्या फिगरचे नाव बी लिहायचे असते. नाव दोन प्रकार लिहितात. अशा प्रकारे त्याचे नाव एक लिहितात आणि अँगल आहे ना तो, तर अँगल AOB असे बी लिहू शकतात तुम्ही. म्हणजे ह्या दोन्हीपैकी कोणतेही नोटबुकवर लिहून घ्या. आता ह्याच्यानंतर इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल. इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल म्हणजे तर कोणाचा अंतर्भाग व बाह्य भाग असे म्हणतात त्याला. मराठीतून त्याला काय म्हणायचे, कोणाचा अंतर्भाग व बाह्य भाग असे म्हणतात त्याला मराठीतून. कोणाचा अंतर्भाग व बाह्य भाग म्हणजे इंटेरियर म्हणजे काय, आतला भाग. म्हणजे कोणाचा जो आतला भाग असतो त्याला इंटेरियर म्हणजे इंटेरियर ऑफ अँगल्स असे म्हणतात. आणि जो एक्सटेरियर म्हणजे एक्सटेरियर जे असतात ते बाह्य म्हणजे कोणाच्या बाहेरचे. एक्सटेरियर ऑफ अँगल म्हणजे कोणाचे बाह्य भाग आणि कोणाचा आतला भाग आपल्याला पाहायचा आहे. तर पहा, अंडरस्टँड हे समजून घ्यायचे आपल्याला. इन द ॲडजसंट फिगर पॉईंट P, पॉईंट M, पॉईंट N आर द इंटेरियर ऑफ द अँगल. म्हणजे आता आपल्याला ॲडजसंट म्हणजे बाजूला एक फिगर दिली आहे पहा, फिगर दिली आहे ही आपल्याला इथे बाजूला. आता ती कशाची आहे, कोणाची आहे, अँगल आहे, अँगल. आता त्या अँगलमध्ये जे पॉईंट P, पॉईंट M आणि पॉईंट N आहेत. कुठे आहेत पॉईंट P, पॉईंट N आणि पॉईंट M, ते आहेत पहा इथे आहेत. पॉईंट P, पॉईंट N आणि पॉईंट M हे आहेत आणि ते काय आहेत, इंटेरियर ऑफ अँगल आहेत. म्हणजे ते
इंटेरियर ऑफ अँगल आहेत, म्हणजे मधी आहेत, ते कोणाच्या मध्ये आहेत. पहा आता हा कोण आहे आणि हे मधी आहेत, कोणाच्या मध्ये असणारे त्याला इंटेरियर ऑफ अँगल्स असे म्हणतात. आता ह्याच्यानंतर पहा पॉईंट क्यू अँड पॉईंट आर पॉईंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल अँड पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी अँड पॉईंट डी आर पॉईंट्स ऑन द अँगल. म्हणजे आता या दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. आणि अजून एक गोष्ट आहे यामध्ये पहा, पॉईंट क्यू आणि पॉईंट आर हे एक्सटेरियर आहेत, म्हणजे कोणाच्या बाहेरचे आहेत. पण पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी आणि पॉईंट डी जे आहेत ना, ते कोणाच्या बाहेरही नाहीत, कोणाच्या आतही नाहीत. म्हणजे नाही ते इंटेरियर ऑफ अँगल आहेत ना एक्सटेरियर ऑफ अँगल आहेत, ते कोणाच्या वर आहेत. म्हणजे अँगल ऑन अँगल आहेत ते. पहा हे पॉईंट सी ऑन अँगल आहे, म्हणजे अँगलवर आहे, त्या अँगलच्या रेवर आहेत. पुन्हा हा पॉईंट बी पण आहे, हा डी पण आणि हा ए पण. हे सर्व पॉईंट कुठे आहेत, पॉईंटवर आहेत, सॉरी अँगलवर आहेत. अँगलवर आहेत म्हणजे कोणाच्या वर आहेत, ऑन द अँगल आहेत ते. आता ह्याच्यानंतर पहा टाईप्स ऑफ अँगल. तर आता हा पहिला पॉईंट आपला संपला आहे. आपल्याला लक्षात ठेवायचे की इंटेरियर कशाला म्हणतात, एक्सटेरियर कशाला म्हणतात आणि ऑन द अँगल हे कशाला म्हणतात ते. आता ह्याच्यानंतरचा आपला टॉपिक आहे टाईप्स ऑफ अँगल, म्हणजे कोणांचे आहे ते, कोणांचे प्रकार. टाईप्स ऑफ अँगल म्हणजेच कोणाचे प्रकार. डू इट. आपल्याला हे करायचे आहे. काय करायचे आहे, ड्रॉ द हवर्स हँड अँड द मिनिट हँड इन द वॉल क्लॉक शोविंग टाईम इन द करेस्पॉन्डिंग डिजिटल क्लॉक. राईट द टाईप्स ऑफ द अँगल फॉर्म्ड. म्हणजे आपल्याला ते काय करायचे आहे, आता आपल्याला खाली काही घड्याळे दिले आहेत. वॉल क्लॉक म्हणजे भिंतीवर जे आपण अडकवतो त्या घड्याळीला वॉल क्लॉक, वॉल म्हणजे भिंत आणि क्लॉक म्हणजे घड्याळ, वॉल क्लॉक असे म्हणतात. त्याच्यामध्ये आपला टाईम दाखवायचा आहे अवर हँड आणि मिनिट हँड काढून, म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा काढून आपल्याला तिथे टाईम दर्शवायचा आहे, शो करायचा आहे. वरी आपल्याला तो टाईम दिलेला आहे डिजिटल क्लॉकमध्ये आणि तो आपल्याला वॉल क्लॉकमध्ये काढायचा आहे, अवर हँड आणि मिनिट हँड काढून. आणि तो काढल्यानंतर त्या दोन्ही हँडमध्ये कोणता अँगल तयार होतो त्या अँगलचे नाव लिहायचे आहे. म्हणजे मग तो कोणता होईल, तो ॲक्यूट अँगल होईल, ऑब्ट्यूज अँगल होईल, मग किंवा पुन्हा स्ट्रेट अँगल होईल, रिफ्लेक्स अँगल होईल, झिरो अँगल बी होऊ शकतो. झिरो अँगलसुद्धा होईल, राईट अँगलसुद्धा होईल. अशा प्रकारचे सर्व कोण होतील. फक्त कोण कुठे होईल ते आपल्याला काढायचे आहे. तर चला आधी आपण त्या घड्याळमध्ये दर्शवूयात आपण टाईम. पण हे काढत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचे आहे की मधोमध आधी एक पॉईंट देऊन घ्यायचा, मी इथे दिलेला आहे. आणि काढताना मिनिट हँड जो आहे तो मोठा काढायचा हवर हँडपेक्षा. तर आता 4 वाजले आहेत, 4 o'clock झालेला आहे, 4 करेक्ट वाजलेले आहेत. आता 4 o'clock झालेला आहे म्हणजे आता अवर हँड कुठे असणार, 4वर असणार, कारण की 4 वाजलेले आहेत ना. तर आता अशा प्रकारे ओव्हर हँड थोडा छोटा काढायचा ओव्हर हँड, कारण की मिनिट हँड आपला मोठा काढायचा आहे, मग तो जरा छोटा पण दिसला पाहिजे होता. आणि आता सांगा मिनिट हँड कोणत्या नंबरवर असेल बरं, तर 12वर असणार, कारण की करेक्ट वाजल्यावर ते 12वर असतो मिनिट हँड आणि जेवढे वाजले आहेत तो ओव्हर हँड तिथे असतो. आता मिनिट हँड जरा मोठा काढायचा आहे, थांबाय चुकले थोडेसे. हां आता ठीक आहे, करेक्ट 12वर पाहिजे ना, करेक्ट नसेल तर ते चुकणार. तर मग इथे असं काढायचं हँड अशा प्रकारे. आता आधी आपण सगळं काढून घेऊयात आणि त्यानंतर नेम लिहूयात त्यांची, कोणता अँगल तयार होतो तो. तर आता 2 वाजले आहेत, करेक्ट 2 o'clock झाले आहे. आता 2वर असणार, 2वर असणार पहिला हवर हँड.
मग हा 12वर असणार. आता 3 o'clock झाले आहेत. 3 o'clock झाले आहेत म्हणजे हा 3वर असणार. थोडा मागं पुढं टाईम चेंज होतं बरं, थोडाही काटा हा मागं पुढे झाले हे हँड्स, तर टाईम डायरेक्टली चेंज होतो, त्यामुळे लक्षपूर्वक काढायचे असतात. आता 6 o'clock झाले आहेत, तर इथे 6ला हा आवर हँड आहे आणि 12वर मिनिट हँड आहे. अशा प्रकारे सर्व काढले. तर त्यांची नेम लिहूयात. पण आधी अँगल कोणकोणत्या प्रकारचे असतात ते समजून घेऊयात आपण. तर सर्वात आधी ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे जो 90 डिग्रीपेक्षा छोटा असतो आणि 0पेक्षा मोठा असतो. नाही, सर्वात आधी आपण 0 अँगल्स पाहूयात. 0 अँगल म्हणजे शून्य कोन, बरोबर. आता 0 अँगल जो असतो तो असा सरळ असतो, म्हणजे त्याच्यामध्ये अँगलच नसतो, 0 डिग्रीचा अँगल असतो, त्याला 0 अँगल म्हणजे शून्य कोन असं म्हणतात. मग पुन्हा दुसऱ्या नंबरला ॲक्यूट अँगल पाहूया. ॲक्यूट अँगल हा 0पेक्षा मोठा पण 90 डिग्रीपेक्षा म्हणजे 0 अँगलपेक्षा मोठा असतो, म्हणजेच 0 डिग्रीपेक्षा मोठा आणि 90 डिग्रीपेक्षा छोटा. स्मॉलर दॅन 90 डिग्री अँड लार्जर दॅन 0 डिग्री. त्याच्यामध्ये जो बी कोन येईल, किती पण डिग्रीचा असो, त्यामध्ये त्या सर्व कोणाला ॲक्यूट अँगल म्हणतात. नंतर राईट अँगल. राईट अँगल म्हणजे करेक्ट 90 डिग्रीचा अँगल. थोडाही 91 किंवा 89 झाला नाही पाहिजे, करेक्ट 90 डिग्रीचा कोन, त्याला राईट अँगल असं म्हणतात. मग त्याच्यानंतर ऑब्ट्यूज अँगल. 90 डिग्रीपासून ते 180 डिग्रीपर्यंतच्या सर्व कोनांना ऑब्ट्यूज अँगल असे म्हणतात. त्याच्यानंतर 180 डिग्रीच्या कोनाला स्ट्रेट अँगल म्हणतात. मग आता याच्यानंतर 180 ते 360 पर्यंतच्या सर्व कोनांना रिफ्लेक्स अँगल म्हणतात आणि 360 डिग्रीच्या कोनाला कंप्लीट अँगल म्हणजेच पूर्ण कोन असे म्हणतात. तर आता आपल्याला त्याच्यात पाहायचे आहे की कोणता कोन कुठे होत आहेत. तर आता पहा, पहिला जो आहे तो असा कोन आहे. 90 डिग्रीचा जो असतो ना, तो कसा दिसतो, तर तुम्हाला ते काढून दाखवते 90 डिग्रीचा कसा अँगल दिसतो. असं स्ट्रेट असतात, त्याच्या दोन्ही ज्या रेषा लाईन्स असतात त्या अशा प्रकारे असतात, स्ट्रेट असतात अशा. आता असं नाही, याच्यापेक्षा मोठा आहे बरं का हा. तर कोणता अँगल असेल बरं हे, तर साहजिक आहे ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज. आता अँगल शब्द खाली लिहिते मी, तिथे जागा नाही आहे, तुम्हाला असेल तर लिहा तुम्ही तिथेच अँगल. आता मग याच्यानंतर दुसरा हा ॲक्यूट अँगल आहे. 90 डिग्रीपेक्षा छोटा दिसताच, त्याच्यामुळे हा जो आहे तो ॲक्यूट अँगल आहे. आता याच्यानंतरचा हा करेक्ट 90 डिग्रीचा आहे, दिसत आहे आणि आहे सुद्धा. तर हा कोणता कोन असेल मग, तर हा अँगल आहे राईट अँगल. आता याच्यानंतरचा हा पहा, हा जो आहे तो एकदम स्ट्रेट आहे, स्ट्रेट अँगल आहे. मग कोणता अँगल असेल तर स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. आता आपण हे केले. आता याच्यानंतर पहा, what kind of angle will a hands of a clock make at 6 o'clock. म्हणजे आपल्याला काय विचारले आहे की कोणता प्रकार तयार झाला अँगलचा 6 o'clock मध्ये हँड्स काढताना, तो कोणता प्रकार तयार झाला बरं अँगलचा, तर स्ट्रेट अँगल. त्याच्यानंतर नाव टू अंडरस्टँड ऑल टाईप्स अँगल लेट अस मेक यूज ऑफ पेपर फॅन. म्हणजे आता आपण सगळे जे आहेत ते समजणार आहोत, सगळे टाईप्स समजणार आहोत अँगलचे, यूज करून कशाचा, पेपर फॅनचा यूज करून. तर चला पहा, बाय कीपिंग वन एज ऑफ द फॅन फिक्स्ड. म्हणजे आपल्याला
एक एज म्हणजे एक बाजू फिक्स करायची आहे त्या फॅनची, फिक्स ठेवूनच पोझिशन हे करायची आपलं काय, द पोझिशन ऑफ द अदर एज फ्रॉम्स डिफरंट टाईप्स ऑफ अँगल. म्हणजे एक जो आहे तो आपला सरळ राहील म्हणजे फिक्स राहील, त्याला हलवायचं नाही, फक्त बाकीचे जे साईड्स आहेत ते हलवून आपण अँगल शिकणार आहोत. तर आता आपण पाहूयात की कोणतं कसं फिरवल्यानंतर कोणता अँगल तयार होतो, त्याला काय म्हणतात आणि त्याची माहिती पाहूया. पिक्चर आहे आपल्या इथे सर्व त्या पेपर फॅनने दाखवलेले आणि टाईप्स ऑफ अँगल. आता ते अँगल कोणता तयार होतो त्याचे टाईप्स इथे दाखवलेले आहे. तर पहिला आहे पहा, मी म्हटले होते असा करेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये अँगलच तयार होत नाही, असा करेक्ट आहे तो जोडून असा, तर त्या अँगलला काय म्हणायचे, झिरो अँगल. आता ह्याची माहिती पाहूयात. काय आहे, वेन अ पेपर फॅन इज क्लोज्ड, म्हणजे आता बंद केला आहे आपण पेपर फॅन असं समजा. हा पेपर फॅन माहिती आहे ज्यांना हवा घालतात तो पेपर फॅन, आता बंद आहे तो म्हणजे बंद ठेवला आहे असा बंद आहे. क्लोज्ड, अ झिरो अँगल इज फॉर्म बिटवीन द टू एज ऑफ द फॅन, म्हणजे त्या दोन बाजूमध्ये त्या पेपर फॅनच्या दोन बाजूमध्ये कोणता अँगल तयार व्हायला, तर तो आहे झिरो अँगल. द मेजर ऑफ अ झिरो अँगल इज रिटन बाय झिरो अँगल, म्हणजे असे लिहितात त्याला, झिरो आणि त्याच्यावर डिग्रीचे चिन्ह, 0 डिग्री असे लिहितात त्याला. लिहिताना त्याचे मेजरमेंट करताना आणि लिहिताना त्याला 0 लिहून असे डिग्री लिहितात. आता ह्याच्यानंतर दुसरा अँगल आहे पहा, ॲक्यूट अँगल. आता ॲक्यूट अँगल म्हणजेच काय, तर लघुकोन, मराठीतून त्याला लघुकोन म्हणतात आणि झिरो अँगलला शून्य कोन असे म्हणतात. आता ह्याची माहिती पहा, बाय कीपिंग वन एज ऑफ फॅन फिक्स्ड ॲट रोटेटिंग द अदर एज डॅश डॅश एज इज फॉर्म देअर. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की तिची अदर एज आहे, एक फिक्स ठेवायची आपल्याला बाजू आणि अशी आपण फिरवली, रोटेट केली, रोटेटिंग अदर एज, तर तिथे कोणता अँगल फॉर्म होतो, तर इथे येणार, लिहिले तरी जमते नाही लिहिले तरी चालते पण लिहूयात. तर इथे ॲक्यूट अँगल तयार होणार. आपल्याला ह्याचीच माहिती सांगते, ह्याचे उत्तर पण ॲक्यूट असेल. ॲक्यूट अँगल आणि इट्स मेजर इज ग्रेटर दॅन, हे लक्षात ठेवायचे, ग्रेटर दॅन जास्त आहे कशापेक्षा, 0 डिग्रीपेक्षा, आणि लेस दॅन 90 डिग्री, म्हणजे जो अँगल 0 डिग्रीपेक्षा मोठा आणि 90 डिग्रीपेक्षा स्मॉलर म्हणजेच लेस दॅन आहे, तर तो अँगल नेहमी ॲक्यूट अँगल असतो. त्याच्यानंतर राईट अँगल पाहूया. हेअर डॅश डॅश अँगल इज फॉर्म. आता इथे कोणता अँगल तयार झालेला आहे, तर राईट अँगल तयार झाले. इथे फक्त आर लिहिते मी समजण्यासाठी. तर आता राईट अँगल फॉर्म झाला म्हणजे तो जो असा करेक्ट असतो पहा, कसा असा असतो असा, ह्या अँगलला काय म्हणतात, राईट अँगल, म्हणजे अशा प्रकारे तो तयार होतो, त्याला राईट अँगल म्हणतात. द मेजर ऑफ अ राईट अँगल इज 90 डिग्री. ते लिहिले नाही तरी चालते पण मी सांगण्यासाठी लिहिते. त्याच्यानंतर ऑप्ट्यूज अँगल पहा, हेअर डॅश डॅश अँगल इज फॉर्म. आता कोणता अँगल फॉर्म झाला आहे इथे फॉर्म, तर ऑप्ट्यूज अँगल इथे फॉर्म झाला आहे. आता तो ग्रेटर दॅन 90 डिग्री असतो आणि लेस दॅन 180 डिग्री, म्हणजे तो जो अँगल आहे तो अँगल 90 अंशापेक्षा मोठा असतो, 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर दॅन असतो, आणि लेस दॅन 180 डिग्री म्हणजे 180च्या कोणापेक्षा तो डिग्रीपेक्षा लहान असतो आणि 90पेक्षा मोठा असतो. आता त्याच्यानंतर स्ट्रेट अँगल, सरळ कोन. धिस इज अ स्ट्रेट लाईन फॉर्म बाय टू एज, धिस इज कॉल्ड अ स्ट्रेट अँगल. म्हणजे आता असं सरळ ठेवला तर हा जो आहे तो स्ट्रेट अँगल असतो, हे लक्षात ठेवायचे आपल्याला. आता द मेजर ऑफ स्ट्रेट अँगल इज 180 डिग्री, हे पण लक्षात ठेवा की 180 डिग्रीचा हा मेजर होतो स्ट्रेट अँगल, म्हणजे करेक्ट 180 डिग्रीलाच हा स्ट्रेट अँगल आहे असे आपण मानतात. तर आहे रिफ्लेक्स अँगल, प्रविशाल कोन म्हणतात त्याला मराठीतून. प्रविशाल कोनाची माहिती पहा, रिफ्लेक्स अँगल. द अँगल फॉर्म इन
फॉर्म इन दिस पिक्चर इज रिफ्लेक्स अँगल. म्हणजे आता हा जो अँगल तयार झालेला आहे इथे दाखवलेल्या चित्रामध्ये पिक्चरमध्ये तो कोणता अँगल आहे तर तो आहे रिफ्लेक्स अँगल. द अँगल फॉर्म हिअर इज लार्जर दॅन अ स्ट्रेट अँगल. म्हणजे हा जो अँगल असतो तो लार्जर दॅन स्ट्रेट अँगल असतो. तर ह्याचाच अर्थ आहे हा लार्जर दॅन किती डिग्रीपेक्षा लार्ज असणार. स्ट्रेट अँगल 100 डिग्रीचा असतो. 180 डिग्रीचा 180 डिग्रीचा असतो स्ट्रेट अँगल. म्हणजे हा जो आहे तो लार्जर आहे, ग्रेटर आहे 180 डिग्रीपेक्षा. आणि द मेजर ऑफ दिस अँगल इज अ ग्रेटर दॅन 180. म्हणजे इथे पण आपल्याला दाखवलं आहे ग्रेटर आहे 180 पेक्षा आणि लेस दॅन आहे 360 पेक्षा. आता ह्याच्यानंतर कम्प्लीट अँगल म्हणजे पूर्ण कोन. आता हा जो पूर्ण कोन असतो त्याची माहिती पहा. इन दिस पिक्चर अ कम्प्लीट फॅन हॅज बीन फॉर्म अबाउट द एज ऑफ द फॅन मीट एक्झॅक्टली. म्हणजे काय सांगत आहेत आपल्याला इथे की ह्या पिक्चरमध्ये आपल्याला कम्प्लीट अँगल तयार केलेला दिसत आहे. म्हणजे कम्प्लीट फॅन जो आहे तो रोटेट केला आहे आणि ते एक्झॅक्टली मिळालेली आहेत. ते दोन एजेस बाजू एकमेकांना कम्प्लिटली एक्झॅक्टली मिळालेली आहे. दिस अँगल इज कॉल्ड अ कम्प्लीट अँगल. आणि हा जो इथे तयार झालेला आहे त्या अँगललाच कम्प्लीट अँगल पूर्ण कोन असे म्हणतात. नंतर द मेजर ऑफ द कम्प्लीट अँगल इज 360 डिग्री. 360चा मेजरमेंट असते कम्प्लीट अँगलची. आता पाहायच्यानंतर मॅथमॅटिकल डिस्कस आहे. मॅथमॅटिकल डिस्कस करायचे आपल्या इथे. काय करायचे. व्हॉट अँगल इज फॉर्म बिटवीन द हॉवर हँड अँड द मिनिट हँड्स ऑफ अ क्लॉक व्हेन दे आर पॉइंटेड टूवर्ड्स विथ टू ॲडजसंट नंबर्स. तर आपल्या इथे काय सांगितलेले आहेत. आता ही इथे क्लॉक होती पहा. ही क्लॉक आहे. ह्याच्या इथे एक अँगल आला. समजा इथं हॉवर हँड आला. हॉवर हँड आला आणि आता मिनिट हँड ॲडजसंट म्हणजे लगतच्याच म्हणजे त्याच्या बाजूला 11वर किंवा 1वर आला तर त्या दोन्हीमध्ये कोण कोणता तयार होईल. व्हॉट अँगल इज फॉर्म्ड असं म्हणतात तिथं. तर कोणता कोण तयार होईल बरं. तर ह्याची आन्सर आहे चर्चा करायची आहे. लिहिण्यात ते चालते तरी मी लिहिते. तर हा जो असेल तो असेल ॲक्यूट अँगल हा तयार होईल तिथे. कारण की कोणत्याही दोन ह्याच्यामध्ये ॲक्यूट अँगलच तयार होणार आहे ना. कारण की त्याच्यामध्ये अंतरच असते. आणि हे बी लक्षात ठेवा की प्रत्येक म्हणजे लगतच्या नंबर्समध्ये क्लॉकमध्ये कितीचा फरक म्हणजे कितीचा असतो तर तो असतो 30 डिग्रीचा असतो. आणि 30 डिग्री कितीचा कोण असतो तर ॲक्यूट अँगल असतो तो 30 डिग्रीचा. प्रत्येक वेळेस तसंच असते. आता समजा हा 12 आणि 1च्या मधील जो आहे तो अँगल ॲक्यूट अँगल आहे आणि त्याची मेजरमेंट किती असते तर 30 डिग्री असते. कारण की पहा कशाहून काढले ते तर आता समजा असा असेल. हे समजा हा आहे हा तर हा राईट अँगल आहे. राईट अँगलचं मेजर किती आहे 90 डिग्री. आता 90 डिग्री याच्यामध्ये किती पार्ट्स आहेत तसे 3. तर 90ला 3ने डिवाईड केलं तर उत्तर काय ते 30 डिग्री. म्हणून प्रत्येक या दोन नंबरच्या मध्ये 30 डिग्रीचं अंतर असते. तर याच्यानंतर डू इट आपल्याला ते करायचे आहे काय. आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ अँगल इन द पिक्चर अँड ड्रॉ द स्मॉलर पिक्चर यूजिंग डिफरंट टाईप्स ऑफ अँगल्स. आता हे तुम्ही करा. इथे काय सांगितले आहे करायला तर आता ही पिक्चर आहे. आपल्या इथं बाजूला एक पिक्चर दिलेली आहे त्याच्यामध्ये खूप सारे अँगल्स ड्रॉ केलेले आहेत. आता ते अशाच प्रकारे डिफरंट टाईप्स ऑफ अँगल येणारी पिक्चर तुम्ही तयार करा. आता ह्याच्यानंतर ड्युरिंग अ ड्रिल ऑब्झर्व द अँगल फॉर्म बाय मूविंग युअर आर्म्स अप अँड डाऊन अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ द टाईप्स ऑफ अँगल. म्हणजे आपल्याला काय सांगितलेले ड्रिल म्हणजे कवायत किंवा आपण व्यायाम असं म्हणू शकतो त्याला. तर तसे करत असताना एक्सरसाइज वगैरे आपण असे समजा हात वर खाली करत असतो ना अप डाऊन. आता ते अप डाऊन करत असताना त्यामध्ये कोणते अँगल फॉर्म होतात तयार होतात त्यांची नाव लिहायची आहेत. तर तुम्ही पहा आणि इथे त्यांची नावे लिहा. आता ह्याच्यानंतर आहे
मॅथमॅटिकल पझल आहे पहा इथं. आता गणितीय कोडे आहे. गणितीय कोड्यामध्ये काय सांगितलं आहे, आय ॲम ॲक्यूट अँगल म्हणजे मी जो आहे ना तो लघुकोन आहे असं आपल्या इथे सांगितलेले आहे. आता ह्याच्यामध्ये पहा, इफ यू डबल माय मेजर यू गेट अ ॲक्यूट अँगल. म्हणजे आपल्याला काय सांगितलेले आहे, तर काय म्हणत आहे हा, आय ॲम ॲक्यूट अँगल म्हणजे तो एक लघुकोन आहे, मी एक लघुकोन आहे असं इथे सांगितलं आहे. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय सांगितलं आहे, जर तुम्ही माझे माप जे आहे ते दुप्पट केले तर तुम्हाला एक लघुकोन मिळेल, असा मी एक लघुकोन आहे. आता असं कोणता लघुकोन असेल बरं ते आपल्याला माहीत नाही, पण आधी आपण जर पुढचे वाचले तर आपल्याला समजून जाईल. पण हा एक लघुकोन आहे हे तर आपल्याला समजले की धिस इज अँगल इज ॲक्यूट अँगल. त्याच्यानंतर पहा, इफ यू ट्रिपल माय मेजर अँगल यू विल गेट ॲन ॲक्यूट अँगल. म्हणजे आपण आता ट्रिपल ह्याची तिप्पट जरी केली तरी आपल्याला ॲक्यूट अँगलच भेटणार आहे. असं कोणता ॲक्यूट अँगल असेल बरं, ह्याची डबल केली तरी ॲक्यूट अँगलच मिळतात. म्हणजे त्याची मेजर ही बरं, समजा 10 डिग्री 10 डिग्रीचा असेल तर डबल केली 20 डिग्री बरोबर आहे, आणि 10 डिग्रीची ट्रिपल केली 30 डिग्री. पण पुढे अजून काय पाहिले, तसे खूप ऑप्शन्स भेटतात ना. पण अजून काय आहे ॲक्युरेट त्याचे आन्सर काढण्यासाठी आपल्या सर्व पॉईंट्स वाचून विचार करून याचे उत्तर काढायला लागेल. तर पहा, इफ यू क्वाड्रुपल म्हणजेच 4 टाइम्स माय मेजर यू विल गेट ॲक्यूट अँगल अगेन. म्हणजे काय म्हणत आहे इथे आपल्याला की तुम्ही माझे चौपट जरी केली, 4 वेळेस जरी माझं मेजर घेतलं तरी तुम्हाला ॲक्यूट अँगलच भेटणार आहे. पण इथं काय म्हटलं आहे, बट म्हणतात हां, बट इफ यू मल्टिप्लाय माय मेजरमेंट बाय 5 यू विल गेट ॲन ऑप्टिज अँगल. व्हॉट कुड बी माय मेजर. बघा आता काय म्हणत आहे हा, 4पर्यंत ठीक आहे, पण जर आता तुम्ही 5वी वेळेस माझं 5ने जर गुणले तर तेव्हा माझा जो अँगलचे मेजरमेंट आहे ती ऑप्टिव्ज अँगल येईल, विशाल कोन येईल, तेव्हा ॲक्यूट अँगल येणार नाही. व्हॉट कुड बी माय मेजर. मग आता काय म्हणत आहे हा, तर मग माझी मेजर किती आहेत आपल्याला काढायचे आहे. ज्याची दुप्पट केली तर ॲक्यूट अँगल येते, तो एक ॲक्यूट अँगल आहे. त्याची दुप्पट केली ॲक्यूट अँगल येते, तिप्पट केली ॲक्यूट अँगल येते. 4 टाइम्स मल्टिप्लाय केला ॲक्यूट अँगल येते, 3 टाइम्स मल्टिप्लाय केला तरी ॲक्यूट अँगल येते, 2 टाइम्स मल्टिप्लाय केला तरी ॲक्यूट अँगल येते. पण 5th टाइम जर आपण मल्टिप्लाय केला तर त्याचे जे मेजर आहे ते ऑप्टिव्ज अँगल येते, म्हणजे राईट अँगलपेक्षा मोठे येते, 90 डिग्रीपेक्षा मोठे येते. तर असा अँगल कोणता असू शकतो परत. तर असा जो अँगल आहे ना तो पहा कितीचा असेल. आता याचे उत्तर आपण इथे लिहूयात. इथे मग 19 बी येऊ शकतं, 19 नाही काय म्हणतो 19 डिग्री येऊ शकते, 20 डिग्रीचा बी असू शकतो, 21 डिग्रीचा पण असू शकतो आणि 22 डिग्रीचा बी असू शकतो. कारण की पहा 19 2 जा 38, 19 3 जा 57, 19 4 जा 76, 19 4 जा 76 आणि 19 5 जा किती होतं बा 95 होतात. मग आता पहिल्या ह्याच्यात ऑप्टिव्ज अँगल आला, दुसऱ्या ह्याच्यात ऑप्टिव्ज नाही, पहिल्या ह्याच्यात ॲक्यूट अँगल आलं, दुसऱ्या ह्याच्यात ॲक्यूट अँगल आलं, 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं ॲक्यूट अँगल आलं, 4 टाइम्स वेळेस ॲक्यूट अँगल आलं, पण 5th वेळेस 95 आलं, मग हे ऑप्टिव्ज अँगल झालं. त्यामुळे असं 20ची तशीच होती पहा. 21 जा 20, 22 जा 40 ॲक्यूट अँगल आहे, 23 जा 60 पण ॲक्यूट अँगल आहे 60 डिग्रीचा. आता नंतर 24 जा 80 हा बी ॲक्यूट अँगल आहे. पण 25 चा किती येतो 100, मग 100 आहे का ॲक्यूट अँगल, तो ऑप्टिज अँगल आहे, म्हणून हा पण येऊ शकतो. 21 बी येतो पहा, 21 2 जा 42 हा ॲक्यूट अँगल आहे.
ह्याच्यानंतर म्हणजे असेच आहेत हे सगळे. आता हे सगळे काढून दाखवत नाही मी, पण हे सर्व जे आहेत ते योग्य आहेत. हे 4पैकी एक असणार आहे, पण आपण हे ॲक्युरेट नाही सांगू शकत. हे 4 आहेत, हे आपण गृहीत धरूयात. आणि अशा प्रकारे आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सोडूयात नोटबुकवर. तर चला मग सोडूयात. हा आहे प्रॅक्टिस सेट 2.2. आता याच्यामधला पहिलाच क्वेश्चन काय आहे पाहूयात. क्वेश्चन नंबर 1. फाइंड द गिवन letters of English alphabets given below whose lines form right angles. म्हणजे आपल्याला ते काय सांगितलेले आहे की आपल्याला असे विचारले आहे की खाली आपल्याला इंग्लिश अल्फाबेट्स दिलेले आहेत. काय कोणते कोणते आहेत? AENKLH. बरोबर. आता हे अल्फाबेटमध्ये कोणत्या लाईन्समध्ये कॉर्नरला राईट अँगल होतो, एक जरी होत असेल तरी तो लिहायचा आहे आपल्याला. तर कोणत्या ह्याच्यात होतो? हा ए आहे. एमध्ये इथे ॲक्यूट अँगल होतो, इथे ॲक्यूट अँगल होतो, इथे ॲक्यूट अँगल होतो, इथे राईट अँगल होत नाही. ई आहे पहा. ईमध्ये इथे राईट अँगल होतो, इथे राईट अँगल होतो, इथे राईट अँगल होतो. म्हणजे असं मध्ये पहिलं लेटर कोणतं आलं अल्फाबेटमधलं? ई आलं. आता कॉमा देऊयात. आता त्याच्या पुढे यनमध्ये नाही, यनमध्ये ॲक्यूट अँगल होतात, केमध्ये ॲक्यूट अँगल होतात, ऑब्ट्यूज अँगल बी होतात. एलमध्ये होतो पहा राईट अँगल. एल राईट अँगलसारखाच दिसतो, करेक्ट, त्याच्यामध्ये होतोच. मग ह्याच्यानंतर कॉमा देऊयात. आणि आता एचसुद्धा, याच्यामध्ये सुद्धा राईट अँगल तयार होतात, एच. अशा प्रकारे आपण पहिलाच क्वेश्चन सॉल्व केला आहे. आता सेकंड क्वेश्चन पाहूयात. काय आहे इथे? राईट द टाइप्स ऑफ इच अँगल बेस्ड ऑन द मेजर्स ऑफ द अँगल गिवन बिलो. म्हणजे आता आपल्याला प्रत्येक अँगलची मेजरमेंट इथे दिलेली आहेत. आता ते मेजरमेंट केल्यावर त्या अँगलला म्हणजे काय म्हणतात ते आपल्या इथे लिहायचे आहे. 40 डिग्री. मग आता हा 40 डिग्रीचा अँगल आहे, पहिला आहे. तर आता 40 डिग्री म्हणल्यावर 90 डिग्रीपेक्षा लहान आहे, 0 डिग्रीपेक्षा मोठा आहे. तर हा कोणता अँगल असेल? सिम्पल आहे, हा अँगल असणार ॲक्यूट अँगल. ह्याच्यानंतर आता 0 डिग्रीचा कोणता असतो? 0 अँगल. टाइप्स ऑफ अँगल्स इथे आपल्याला लिहायचे आहेत. तर आता 90 डिग्रीचा कोणता असतो? राईट अँगल. मग ह्याच्यानंतर पहा राईट अँगल आहे, थोडे चिटकून लिहिला गेले. आता ह्याच्यानंतर 155चा कोणता असेल बरं? विचार करा, विचार. हा जो आहे तो 180पेक्षा छोटा आहे आणि 90पेक्षा मोठा आहे. तो कोणता असेल? साधी सिंपल गोष्ट आहे. हा कोणता असेल? ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल. आता याच्यानंतर 180चा कोणता असतो? स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. ह्याच्यानंतर 245चा कोणता असेल? रिफ्लेक्स अँगल, कारण की 180पेक्षा मोठा आहे आणि 360पेक्षा लहान आहे. तर हा कोणता असेल? तर हा असेल रिफ्लेक्स अँगल. अशा प्रकारे आपण सेकंड क्वेश्चन सुद्धा सॉल्व केला आहे. आता थर्ड क्वेश्चन काय आहे पहा. काय म्हणजे? ड्रॉ द रिफ्लेक्स अँगल ऑफ डिफरंट मेजरमेंट. म्हणजे आपल्याला इथे काय करायचे आहे की ड्रॉ द रिफ्लेक्स अँगल ऑफ डिफरंट मेजरमेंट. म्हणजे वेगवेगळे रिफ्लेक्स अँगल्स काढायचे आहेत आपल्याला डिफरंट मेजरमेंटचे. म्हणजे मेजर्स म्हणजे वेगवेगळ्या मापाचे वेगवेगळे रिफ्लेक्स अँगल म्हणजे प्रविशाल कोन आपले इथे काढायचे आहेत. तर मी इथे 3 काढणार आहे. तुम्ही तुमच्या मनानुसार 2 किंवा 2पेक्षा जास्तच काढा. पण आता इथे एक लक्षात ठेवायचे, आपल्याला इथे मेजर करून काढायचे आहे तर त्याची मेजरमेंटसुद्धा लिहायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला गरज पडणार आहे प्रोटेक्टरची.
अशा प्रकारचा प्रोटेक्टर असतो. आता या प्रोटेक्टरमध्ये कसा अँगल काढायचा ते मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी मी छोटे छोटे अँगल काढणार आहे. इथे पुरतील असे, जागा पण पुरली पाहिजे ना, त्यामुळे मी छोटे छोटे काढणार आहे. अशा प्रकारे. आता आपण अँगल काढूया. तर प्रविशाल कोण काढायचा आहे आपल्याला, म्हणजे 180पेक्षा मोठा असतो तो आणि 360पेक्षा लहान असतो, बरोबर. तर आता इथे काढत असताना ना आपल्याला इथपर्यंतचे अँगल 180पर्यंतचे अँगल काढता येतात. पण आता याच्यापेक्षा वेगळे अँगल काढायचे म्हणलं ना थोडं अवघड असतं. अवघड नसतं, सोपंच असतं, पण ते काढता यावं लागतं. तर कसं करायचं असतं पहा. तर आता आधी इथे एक काय करायची, लाईन ओढून घ्यायची आधी, एक अशी स्ट्रेट लाईन. आता हा जो कोन आहे ना तो खालून काढावा लागेल, कारण की हा प्रविशाल कोन आहे, रिफ्लेक्स अँगल आहे म्हणून. तर इथपर्यंत 180 झालं. आता काय करायचं, उलटं धरायचं आणि याच्या पुढे मग तुम्ही 10-1 सुद्धा मोजू शकता, 10-1 अशा प्रकारे. तर आता ह्याच्या पुढे आपण किती मोजूयात, इथे 10 मोजायचे ना. तर मी याच्या पुढे पहिला अँगल 30 मोजून काढते. इथं असं मार्क करायचा छोटासा आणि इथून अशा प्रकारे याला करेक्ट येईल असे जोडायचे. अशा प्रकारे जोडले. आणि कधी कधी काय होते माहिती का, आधी हे खोडून टाकायच्या, एवढा मोठा अँगल नसतो काढायचा, लांबपर्यंत. छोटा जरी काढला तरी काही अँगलची मेजरमेंट बदलत नसते. आपण पहिले पाहिले होते, अँगलची मेजरमेंट बदलत नाही, साईडची मेजरमेंट बदलली तरी. आता काय कधी कधी काय होते, इथून काढतो आपण, मग हा तर ऑप्टिक अँगल व्हायला आपण असे मोजून काढले होते ना, तर मग बाहेरूनच मोजायचे असते. आणि इथे किती डिग्रीचा काढला होता, 180 प्लस, मी इथे 30चा काढला होता ना. 180 प्लस 30 किती होतात, तर 210 होतात, 210 डिग्री. अशा प्रकारे मी ऑल अँगल्स इथे ड्रॉ करणार आहे. मग आता याचं आहे 220 डिग्री. ह्याच्यानंतर आता 50चा घेतला. तुम्ही कितीचंही घेऊ शकता, असं काय नाही की मी घेत आहे तसेच घ्या म्हणून, तुम्ही कितीचंही घेऊ शकता. आता हे झालं, मग हे झाला 230 डिग्री. अशा प्रकारे आपण थर्ड क्वेश्चन सुद्धा सॉल्व केला आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. फोर्थ क्वेश्चन काय आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता याची उत्तरे लिहायची आहेत आपल्याला. हाऊ मेनी राईट अँगल्स आर इन्क्ल्यूड्स इन अ स्ट्रेट अँगल. आता पहा आपल्याला इथे काय प्रश्न विचारलेला आहे, किती राईट अँगल इन्क्ल्यूड्स म्हणजे तिथे आढळून येतात आपल्याला स्ट्रेट अँगलमध्ये. म्हणजे इथे मी लिहिते आणि पुन्हा खोडून टाकते. तर हा आहे स्ट्रेट अँगल, हा स्ट्रेट नाही आला आहे पण समजूयात. आता ह्याच्यामध्ये किती राईट अँगल तयार होतील बरं, एका स्ट्रेट अँगलमध्ये किती, म्हणजे किती राईट अँगल्स मिळून एक स्ट्रेट अँगल तयार होतो बरं, किती अँगल्स, तर 2 राईट अँगल्सनं एक स्ट्रेट अँगल तयार होतं. मग याचा आन्सर काय असेल, 2. तर चला लिहूयात आन्सर 2, किंवा असं 2 लिहू शकतात तुम्ही, दोन्ही प्रकारमध्ये लिहू शकतात, मी दोन्ही लिहिले आहेत. तर ह्याच्यानंतर नेक्स्ट पहा, व्हॉट आर द टाइप्स ऑफ अँगल्स फॉर्म बिटवीन 2 ॲडजसंट फिगर ऑफ हँड. सॉरी इथे काय झालं माहिती का, हे बरोबर आहे. हे जे आहे ना, हा शब्द फिगर्स नाही,
हा शब्द फिंगर्स आहे, त्यामुळे मिस्टेक होऊ लागली ती काय नाही. आता आपण असेच द्या. त्याचा अर्थ काय होता, व्हॉट आर द टाईप्स ऑफ अँगल्स फॉर्म बिटवीन टू ॲडजसंट फिंगर्स ऑफ हँड, म्हणजे हाताच्या दोन बोटांच्या मध्ये कोणता अँगल तयार होतो. अँगल्स म्हणले अँगल्स. तर कोणते अँगल्स तयार होतात बरं. पहिला तर ॲक्यूट अँगल तयार होतो. कसा होतो, तर प्रत्येक बोटामध्ये ॲक्यूट अँगल, इथे ॲक्यूट अँगल तयार होतो, इथे ॲक्यूट अँगल तयार होतो, इथे ॲक्यूट अँगल तयार होतो, इथे बी ॲक्यूट अँगल तयार होतो. पण ह्या बोटामध्ये पहा, ह्या राईट अँगल पण तयार होतो. आणि जर जास्तच फाकवले तर म्हणजे इथे बी फाकवला समजा अशा प्रकारचा, तर होणार नाही. पण जर झालाच तर आपण ऑप्टिक अँगल लिहिली असते, पण इथे होत नाही. म्हणजे पहिला तर ॲक्यूट अँगल आणि 2 नंबरचा होईल राईट. हे समजले का तुम्हाला. फिगर नव्हते तिथं, फिंगर होते, ते मी नीट पाहिले ना, त्याच्यामुळे तसे झाले. त्याच्यामुळे अर्थ चुकू लागला. पण जाऊ द्या, आता अपडेट करून घ्या तुम्ही, मी सुद्धा केले. अँगल अशा प्रकारे तयार होतो. आणि जर तुमच्या बोटांमध्ये ऑप्टिक अँगल होत असेल अशा प्रकारचा, तर अजून मोठा जर होत असेल ह्याच्यापेक्षा, तर तुम्ही ऑप्टिक अँगल लिहा. पण माझ्या बोटामध्ये तयार होत नाही म्हणून मी ते लिहित नाही. आता याच्यानंतर पहा, व्हॉट काइंड ऑफ अँगल इज फॉर्म बिटवीन द अवर हँड द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक व्हेन इट इज 12 o'clock. म्हणजे आता आपलं काय विचारलेले आहे की जेव्हा म्हणजे कोणता प्रकार तयार होतो घड्याळीमध्ये करेक्ट 12 वाजल्यानंतर, म्हणजे 12 o'clock झाल्यानंतर मिनिट हँड आणि ओव्हर हँडमध्ये कोणता तयार होतो आपल्याला इथे विचारलेले आहे. तर कोणता होईल बरं. अँगलचा काइंड कोणता असेल, तर तो असेल 0 अँगल, कारण की तो सरळ असणार ना. 12 o'clock म्हणले अशी सरळ रेषा, आणि ते कोणता अँगल असतो त्याच्यामधला, तर असतो तो 0 अँगल. मग तुम्ही ब्रॅकेटमध्ये 0 डिग्री सुद्धा लिहू शकता. तर त्याच्यानंतर आपली जो प्रॅक्टिस सेट होता तो संपला आहे. आता आपण एक्सरसाइज पाहूयात. तर एक्सरसाइज आहे, नोटबुकवर सोडूयात आपण एक्सरसाइजसुद्धा. एक्सरसाइज 2 आहे आपली, एक्सरसाइज 2. तर चूज द करेक्ट ऑप्शन आहे पहिलाच क्वेश्चन आपला. त्यातील पहिले आहे अ कम्प्लीट अँगल कंटेन्स डॅश डॅश राईट अँगल्स. आता कम्प्लीट अँगलमध्ये किती राईट अँगल समाविष्ट असतात आपल्याला विचारलं आहे. तर कम्प्लीट अँगलमध्ये किती राईट अँगल समाविष्ट असतात, तर याचे उत्तर आहे 4. 4 राईट अँगल्सनंतर एक कम्प्लीट अँगल तयार होतो. म्हणजेच 90 + 90 + 90 किंवा 90 × 4 केलं तर उत्तर 360 डिग्री येतं. म्हणजेच ह्याचे उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. तर इथे लिहूयात आपण 4 ब्रॅकेटमध्ये आन्सर नंबर डी, ऑप्शन नंबर आन्सर नंबर. आता याच्यानंतरचा त्यामधील दुसरा प्रश्न चूज द करेक्ट ऑप्शनमधला 2nd नंबरचा क्वेश्चन आहे. इफ अ स्ट्रेट अँगल इज डिवायडेड इंटू 3 इक्वल पार्ट्स इच रिझल्ट अँगल विल बी. तर याचा अर्थ काय आहे. स्ट्रेट अँगल आहे. स्ट्रेट अँगल किती डिग्रीचा असतो, म्हणजे 180 डिग्रीचा असतो. त्याचं मेजर्स असतं, मेजरमेंट. तर आता त्याचं मेजरमेंट 180 डिग्रीचं आहे, बरोबर. त्याचे जर 3 इक्वल पार्ट्स केले, म्हणजे 180ला जर डिवाईड केलं 3 तर इच अँगल कितीचा येईल, 60 डिग्रीचा आहे. आणि 60 डिग्रीचा अँगल कोणता असतो, तर ॲक्यूट अँगल. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट ऑप्शन. तर इथे लिहूयात मग आपण आन्सरमध्ये ॲक्यूट अँगल, ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर त्यामधील तिसरा पहा. The starting point of ray OP and ray
ओ क्यू इज, आता जर स्टार्टिंग पॉईंट कोणता असेल बरं, ह्या दोन रेज आहेत आणि त्याच्यापासून अँगल तयार होतो हे आपल्याला माहीत आहे. आता ह्याचा स्टार्टिंग पॉईंट, ह्या दोन्हीचा एक समान स्टार्टिंग पॉईंट आहे, तो कोणता असेल तो ओ असणार. इथे पण ओ आहे, इथे पण ओ आहे आणि तो स्टार्टिंग पॉईंट आहे म्हणून तो पहिल्यांदा घेतात आणि दोन्ही वेळेस तोच पहिल्यांदा घेतला आहे. त्याचा आन्सर आहे ए. ओ ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. त्याच्यामधील चौथा पाहूया. डॅश डॅश इज, फोर्थ नंबर्स क्वेश्चन, डॅश डॅश इज इन्फिनाईट ऑन बोथ साईड्स. आता कोणती डायग्राम किंवा कोणती डायग्राम्स म्हणू शकतो, फिगर, कोणती फिगर दोन्ही बाजूनी इन्फिनाईट वाढत जाते तर ती असते लाईन. आपण पाहिले होते याचे उत्तर, सॉरी उत्तर नाही म्हणजे हा पाहिला होता पार्ट आपण, त्याचं उत्तर काय आहे ए. तर आन्सर लाईन. लाईन ही दोन्ही बाजूने अमर्यादित इन्फिनाईट वाढत जाते. आता ह्याच्यानंतर आहे मॅच द फॉलोइंग पेअर्स, म्हणजे आता आपल्याला मॅच करायचे आहेत फॉलोइंग पेअर्स. 91 डिग्रीचा कोणता अँगल असतो, ऑप्ट्यूज अँगल. तर चला आता आपण याचं मॅच करूयात म्हणजे जोडी जुळवूयात. ऑप्ट्यूज अँगल असतो, बरोबर आहे ना. मग आता ह्याच्यानंतर 180चा कोणता अँगल असतो, स्ट्रेट अँगल. ह्याच्यानंतर 360चा कोणता अँगल असतो, कम्प्लीट अँगल. ह्याच्यानंतर 250चा रिफ्लेक्स अँगल. आणि 90 डिग्रीचा राईट अँगल. अशा प्रकारे. आता ह्याच्यानंतरचाच क्वेश्चन आहे पहा, हा वाला. त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, राईट द आन्सर बाय लुकिंग ॲट द फिगर. आता ही फिगर पाहून आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत. राईट द नेम्स ऑफ ऑल द रेज इन द फिगर. आता ह्याच्यामध्ये किती रेज आहेत त्यांची आपल्याला नावं लिहायची आहेत. सर्व रेजची नावं लिहायची आहेत. तर पहिली रेज कोणती असेल, फर्स्ट नंबरची, तर ही आहे पहा डी ए रे, डी ए. मग आता दुसरी रे ई बी पहा, ई बी. मग अजून रे ई सी एक आहे, ई सी. अजून आहे का, नाही आहे, एवढ्याच आहेत. ही रे वाटते पहा, ई एफ ही रे वाटते पण ही रे नाही आहे, कारण की याच्या तिकडून पण एक जात आहे, मग ही पण नसती. जाऊ द्या, आहे ही पण लिहूयात. रे ई एफ ही पण आहे, पण ह्या नसतात जनरली, पण राहू द्या, आता लिहिले आहे तर राहू द्या, कारण की ह्याच्या इकडून पण वाढत आहेत ना, त्यामुळे. पण असतात बी नसतात बी तसे काही नाही, म्हणजे येऊ शकतात, असे येत नाही असं काही नाही, पण या शक्यतो नसतात, जाऊ द्या काय होत नाही. तर त्याच्यानंतर दुसराच क्वेश्चन त्याच्यातलाच, वन ऑन विच लाईन्स ई द पॉईंट ई इज लोकेटेड. कोणत्या लाईनवर पॉईंट ई लोकेट केला आहे ते विचारत आहेत. आता कोणत्या लाईनवर आहे पहा, इथे लिहूयात आन्सरमध्ये, लाईन पी क्यूवर लोकेट केला आहे ई पॉईंट, पी क्यू. आणि अजून एक लाईन आहे पहा, लाईन ज्याच्यावर ई पॉईंट लोकेट केला आहे, सी एफ किंवा एफ सी पण होऊ शकतात. सी एफ लिहूयात, सी एफ. अशा प्रकारे. आता ह्याच्यातला थर्ड क्वेश्चन आहे, राईट द नेम्स ऑफ द लाईन सेगमेंट इन द फिगर. आता ह्याच्यामध्ये लाईन सेगमेंट कोणते कोणते आलेले आहेत, तर एक लाईन सेगमेंट लिहूयात, सेगमेंट डी ई लिहूयात, डी ई. लाईनवरती कोणतेही दोन पॉईंट लिहिले ना आपण तरी ती लाईन सेगमेंट होत असते, पण त्याच्या अलीकड सेगमेंट असे नाव लिहावं लागते. आता याच्यानंतर पी डी पण आहे सेगमेंट. जेवढे लिहिणं शक्य होतील तेवढे लिहूयात आपण, क्यू. याच्यानंतर सेगमेंट खूप सारे निघतात ह्याच्यामध्ये, ई क्यू आहे, ई क्यू.
अजून कोणती सेगमेंट आहे, AD आहे, AD सॉरी असे नाही लिहायचे, आधी सेगमेंट शब्द लिहायचा मग लिहायचा AD. अशा प्रकारे खूप आहेत. मी एवढंच लिहिलेले आहेत, तुम्ही लिहू शकता यापेक्षा जास्त बी. राईट ह्याच्यानंतर प्रश्न 4 नंबर्स ह्याच्यातला राईट द नेम्स ऑफ द रेज हू स्टार्टिंग पॉईंट इज ई. आता रे लिहायचे आहे, त्याचा स्टार्टिंग पॉईंट ई आहे. इथे कोणते कोणते रे आहेत पहा, इथं ना रे EC एक आहे, यानंतर रे स्टार्टिंग पॉईंट ई असणारे रे लिहायचे आहेत आपल्याला, EB. ह्याच्यानंतर रे EQ, ह्याच्यानंतर रे EF, रे EF अशा प्रकारे. आता ह्याच्यातला 5th क्वेश्चन पाहूयात, यामधला 3rd मधला. व्हॉट टाइप्स ऑफ अँगल इज BEQ, राईट द नेम ऑफ इट्स साइड्स. म्हणजे पहा आपल्या इथे काय सांगितलेले आहे की आधी आपल्याला नेम लिहायचे आहे. BEQ मध्ये कोणता अँगल तयार होतो, BEQ मध्ये कोणता अँगल तयार होतो, तर इथे लिहूयात नेम धिस अँगल, सॉरी नेम नाही तर टाईप लिहायला पाहिजे, इज. इथे टाईप येते, हा नेम नाही, ते नेम म्हणल्यावर ते PQR OPQ असते. इथे टाईप लिहा, टाईप धिस अँगल इज कोणती आहे, ॲक्यूट अँगल. आणि याच्यानंतर पहा ह्याच्यानंतरचं ह्याच्यामध्येच काय होतं, राईट द नेम ऑफ दिस साईड. आता याची साईडची लिहूयात, साईड डॅश रे कोणती आहे, EC, सॉरी थांबा सो मिस्टेक झाली. इथे काय झालं माहिती का, मी ही पाहिली BEC पाहिली, पण आपल्या BEQ काढायची होती. आता इथे चुकले आहे, पण तुम्ही आताच इथे लिहू नका. इथे ॲक्यूट नाही, इथे ऑप्ट्यूज येते, OBTUSE ऑप्ट्यूज येते. आणि इथे आता रे लिहिताना समजले म्हणून ते आता जाऊ द्या, काय होत नाही. EQ इथे मी अपडेट करून घ्या, इथे टाईप घ्या आणि इथे ऑप्ट्यूज घ्या, आधीच लिहू नका, अरे की माझ्या पण चुका होतात. मग आता पहा EQ एक आहे, EQ आणि दुसरी साईड कोणती असेल याची, EB एक साईड आहे. अशा प्रकारे इथे अपडेट करून घ्या, थोडेसे चुकले होते. आता त्याच्यानंतर 4th क्वेश्चन आहे, राईट द नेम्स अँड टाईप्स ऑफ द अँगल्स इन द डायग्राम. म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचे आहे, नेम लिहायचे आहे, कोणता अँगल आहे त्याचे नेम लिहायचे आहे आणि त्याच्या पुढे त्याची टाईप लिहायची आहे की कोणत्या प्रकारचा अँगल आहे तो. तर सर्वात आधी आपण अँगल SOP घेऊयात, अँगल SOP. आता ह्याचे नाव आहे, कोणता आहे हा, ऑप्ट्यूज अँगल, OBTUSE ऑप्ट्यूज, ANGLE अँगल. आता ह्याच्यानंतर सेकंड आपण POQ लिहूयात, POQ. आता हा कोणता अँगल आहे, हा सुद्धा ऑप्ट्यूज अँगल आहे, OBTUSE ऑप्ट्यूज. हा राईट अँगल सारखा दिसतो पण ऑप्ट्यूज आहे. पुस्तकात बुकमध्ये सुद्धा हा थोडा असाच आहे पण राईट अँगल दिसतो, पण हा राईट अँगल नाही, ऑप्ट्यूज अँगल आहे. अँगल ह्याच्यानंतर दुसरा अँगल, तिसरा अँगल QOR. आता हा ॲक्यूट अँगल आहे, ॲक्यूट अँगल.
आता ह्याच्यानंतर ह्याच्या पुढचा अँगल कोणता असेल, ROS घेऊयात, नको आपण QOS घेऊयात, QOS घेऊयात. हा जो आहे तो पण ऑब्ट्यूज अँगल होतो, OBTUSE ऑब्ट्यूज ANGLE अँगल. आता अशा प्रकारे मी इथे एवढेच लिहिलेले आहेत. तुमच्या नोटबुकमध्ये अजून लिहायचे असतील तुम्हाला तर अजून खूप बनतात, तुम्ही लिहू शकता, पण आता मी इथे लिहित नाही. आता पहा याच्यानंतरचा 5th क्वेश्चन आहे, फाइंड द नंबर्स ऑफ ॲक्यूट अँगल्स इन ईच ऑफ द फॉलोइंग फिगर. म्हणजे आपल्या इथे काय करायचे आहे, ॲक्यूट अँगल किती तयार होतात ह्या फिगर्समध्ये, ईच फिगर म्हणजे प्रत्येकी फिगरमध्ये फिगरचे नाव लिहायचे, त्याच्या पुढे त्याचे ॲक्यूट अँगलची संख्या लिहायची आणि सर्व ह्याच्यात तसे करायचे. आता ह्यामध्येच पहा काय दिले आहे, फ्रॉम दिस ड्रॉ द करेक्ट फिगर दॅट कम्स इन प्लेस D. आता ABCD आपल्या ह्याच्यात काय दिसत आहे, पहिल्यांदा एक ट्रायंगल होता, त्यामध्ये एक उलटा ट्रायंगल काढला, त्यामध्ये एक पुन्हा ओरिजिनल ट्रायंगल काढला. आता ह्याच्यामध्ये उलटा ट्रायंगल म्हणजे उलटा ट्रायंगल काढायचा आहे ह्याच्यामध्ये छोटासा स्मॉल. आणि याच्यानंतर इन द अबोव सिरीज म्हणजे वरी दिल्यापैकी आपली इथे तो ट्रायंगल काढायचा आहे. हाऊ मेनी ॲक्यूट अँगल्स आर फॉर्म. आता प्रत्येक हे तर लिहायचेच आहे आणि शेवटी ह्याचा सुद्धा लिहायचे आहे, व्हॉट पॅटर्न इज फाउंड इन द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल. आता ॲक्यूट अँगलची सर्व नंबर लिहिल्यानंतर आपण एक पॅटर्न तयार होणार आहे, तर तो पॅटर्न कोणता असेल, कशाचा फाउंड होतो आपला तो पॅटर्न, ते सुद्धा लिहायचं आहे. तर पहा आधी आपण फिगर काढून घेऊयात. तर काय करायचे, आधी डायग्राम काढूयात आपण ती. अशा प्रकारे काढली की याच्यानंतर एक उलटा ट्रायंगल असा काढायचा आहे आणि नंतर मग पुन्हा एक ओरिजिनल. आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये एक उलटा काढायचा आहे, असं छोटासा दिसत आहे, एक छोटंसं काढायचं आहे त्याच्यामध्ये अजून एक, कारण की आपलं पॅटर्न तयार करायचं आहे त्याच्यामुळे. आता प्रत्येक ह्याच्यातले आपण ते फिगरचं नाव देऊयात आणि लिहूयात. ए. आता ह्याच्यात ॲक्यूट अँगलची संख्या किती आहे, असं डॅश लिहूयात. 1 2 and 3 आहे. ओके. आता ह्याच्यानंतर फिगर बी मध्ये किती आहे ॲक्यूट अँगलची संख्या, 1 2 3, 1 2 3 4 5 6. पुन्हा इथे होते प्रत्येक ट्रायंगलमध्ये 3 व्हायले, हे लक्षात ठेवा. आता किती ट्रायंगल झाले आणि त्याला 3 ने मल्टिप्लाय करूया. 1 2 3 4 आणि 5 ट्रायंगल तयार झाले. तर 5 1 5, 5 2 10, 5 3 15 होतात. आता कुठे कुठे होतात ते बी पाहूयात. फर्स्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. नाही थांबा, 10च होत आहे तिथे. कोणते कोणते, 15 नाही होत. 1 2 3. आता छोटे छोटे ट्रायंगल 4च होत आहेत ना, त्यामुळे मोठ्याला नाही पकडायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 होत आहेत. 12 त्याच्या पुढे लिहूया 12. आता त्याच्यानंतर सी मध्ये पहा. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 11. थांबा, आता त्याच्यात 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 9 जा किती, सॉरी 3 7 जा 21. इथे 21 येतात. आणि डी नंबरची
आता आपण आधी मोजूयात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता 10 म्हणजे 10 2 जा 20, 10 3 जा 30. मग आता याच्यामध्ये 30 येत आहेत. आता कोणता पॅटर्न तयार व्हायला बरं, तर यामध्ये प्रत्येक डिजिटमध्ये 9चा डिफरंट आहे बा. 12 - 3 9, 21 - 12 9, 30 - 21 9. तर ह्याचा आन्सर काय लिहायचे आपण, तर इथे लिहूयात. तर पॅटर्न आहे इथे पण हे नाही. पॅटर्न in this number of in this number is added 9 म्हणजे प्रत्येक वेळेस आपण 9 ॲड करणार. पॅटर्न इन दिस फिगर इज ॲड 9 किंवा ॲडेड 9. जर इथे काही वाक्य चुकले असेल तर तुम्ही तुमच्या मनाने लिहा, पण ॲडेड 9 म्हणजे प्रत्येक वेळेस 9 ॲड केले आहेत. 3 + 9 12 होता, 12 + 9 21 होता, 21 + 9 30 होता. अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचे. आता ह्याच्यानंतर पहा, ड्रॉ द फ्री हँड पिक्चर विथ ॲक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल अँड फिल इट विथ कलर्स. म्हणजे आपल्या इथे काय करायचे आहे, तर आपल्याला इथे काय करायचे आहे, काटकोन, विशाल कोन आणि कोणता कोण, लघु कोन म्हणजेच ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूज अँगल यांचे फ्री हँड पिक्चर म्हणजे मुक्तपणे चित्र काढायचं. आपल्याला मनाला वाटन ते चित्र काढायचं आहे, पण त्याच्यामध्ये सगळे यायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये फिल कलर करायचा आहे. फिल इट विथ कलर्स. हे तुम्ही तुमच्या मनाने काढू शकता, इथे काहीच बंधन नाही आहे. मुक्तपणे फ्री हँड्स पिक्चर इथे आपल्याला ड्रॉ करायचे. तर मी माझ्या मनानुसार काढते, तुम्ही तुमच्या मनानुसार काढा. पण आपल्याला काढताना अशी पिक्चर ड्रॉ करायची आहे ज्याच्यामध्ये राईट अँगल्स व्हावेत, ऑब्ट्यूज अँगल आणि ॲक्यूट अँगल हे सर्व अँगल्स तिथे दिसावेत आणि तयार व्हावेत. अशीच डायग्राम काढायची आपल्याला. तर चला काढूयात. तुम्ही तुमच्या मनानुसार काढा, मी माझ्या मनानुसारच काढणार आहे. इथे तुम्ही मोठी डायग्रामसुद्धा पिक्चरसुद्धा काढू शकता, पण इथे माझ्या इथे प्लेस नव्हती, जागा नव्हती, म्हणून मी छोटीशी चित्र काढत आहे. तर अशा प्रकारे मी इथे चित्र काढलेले आहे. मी यामध्ये एक हाऊस काढले, ट्री काढले, ज्यामध्ये पहा इथे ॲक्यूट अँगल, इथे सर्व अँगल, ऑब्ट्यूज अँगल, राईट अँगल तयार होतात. अशा प्रकारे तुम्ही कोणतेही चित्र काढू शकता. आता मी याला कलर फिल करणार आहे, तर तुम्हीसुद्धा तुमच्या पिक्चरला कलर फिल करा. तर अशा प्रकारे याच्यामध्ये मी कलर फिल केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण सर्व एक्सरसाइज इथे सॉल्व केलेली आहे. तर आता आपण आपला जो चॅप्टर नंबर 2 होता, लाईन्स अँड अँगल्स, हा इथे पूर्ण प्रकारे सॉल्व झालेला आहे आणि संपलेला आहे, कंप्लीट झालेला आहे. आता आपण नेक्स्ट चॅप्टर नंबर 3 इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स हा पाहणार आहोत.